विस्तारित म्हैसाळ योजनेचे कार्यालय जत येथे स्थलांतरित करा। तमनगौडा रवी पाटील। कामे जतेत आणि कार्यालय सांगलीत। पुराच्या पाण्याचे नियोजन व्हावे। 325 कोटीची कामे पूर्ण। दुष्काळी जत तालुक्यातील लाईफलाईन ठरणारी आणि कृष्णा खोरेकडे सध्या सर्वात मोठ्या रकमेची असणारी म्हैसाळ विस्तारित योजनेचे काम गतीने सुरू आहे, परंतु याचे कार्यालय मात्र सांगलीत आणि काम जतेत अशी स्थिती आहे। त्यामुळे हे कार्यालय जत येथे तातडीने स्थलांतरित करावे अशी मागणी भाजपचे जत निवडणूक प्रमुख तथा केंद्रीय रस्ते वाहतूक समितीचे संचालक तमनगौडा रवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली आहे। या संदर्भात त्यांनी सांगली येथे नुकतेच अधीक्षक अभियंता पाटबंधारे यांच्याशी चर्चा करून तसा पत्रव्यवहार केला आहे। शिवाय सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली असून कृष्णा नदीच्या पुराचे पाणी गतवर्षीप्रमाणे जत भागासाठी वळवावे अशी मागणी देखील केली आहे। रवी पाटील म्हणाले, जत तालुक्यासाठी विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून निधी मंजूर करण्यात आला आहे। या योजनेचे दोन्ही टप्प्याची निविदा प्रसिद्ध झाली आहे। पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात ही झालेली आहे। जतच्या वंचित 65 गावांसाठी ही योजना संजीवनी ठरणार आहे। या तालुक्याचा दुष्काळ हटवण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे। जत तालुक्यासाठी सुमारे 2000 कोटी रुपयांची तरतूद माहिती शासनाने केली आहे। अशा परिस्थितीत या योजनेचे नियोजन करणारी यंत्रणा व कार्यालय ही सांगली येथून कार्यरत आहेत, परंतु सांगली ते जत व जत पूर्व भाग हे अंतर 100 ते 150 किलोमीटर एवढे आहे। सर्व अधिकारी व कर्मचारी हे सांगली येथे राहत असतात, त्यामुळे या योजनेचे काम प्रभावीपणे व पूर्ण क्षमतेने होण्यासाठी या योजनेचे कार्यालय हे जतमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे। कामे जतमध्ये आणि कार्यालय सांगलीमध्ये ही बाब अत्यंत अन्यायकारक आहे। त्यामुळे जत विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे कार्यालय तातडीने जत येथे हलवण्यात यावे अशी मागणी पाटील यांनी केली आहे। जत तालुक्याला महायुती सरकारनं 2000 कोटीचे म्हैसाळ योजना दिलेली आहे। यामध्ये पूर्वी म्हैसाळ योजनेमध्ये मूळ म्हैसाळ योजनेमध्ये 65 गावचा समावेश नव्हता। आता 65 गावचा समावेश झाल्यानंतर 2000 कोटीचा योजना जतला होतोय। चांगली गोष्ट आहे। यामध्ये जत तालुक्यामध्ये सांगली ते जत अशी 100 किलोमीटर अंतर आहे आणि जत पासून पूर्व भाग 60 किलोमीटर अंतर आहे। जी योजनेचं एक्झिक्युशन करणारी म्हणजे जे कार्यान्वित करणारी यंत्रणा कार्यालय आमच्या जतमध्ये नाही। एक छोटं गोष्ट, एक आवर्तन जरी सोडायचं असेल तर सुद्धा सांगलीच्या अधिकाऱ्यांना आम्ही फोन करायचं, सांगलीहून ते जतमध्ये येणार, ते आवर्तन सोडा, आज सांगितलं तर 2-3 दिवसांनी आवर्तन होते। ही अशी बाब खूप गंभीर आहे। उद्या जर एवढी मोठी योजना होत असेल तर कार्यालय सुद्धा आपल्या जतमध्ये होणं गरजेचं आहे। जसं पूर्वी प्रांत ऑफिस मिरजला होतं, एका रस्त्याच्या केसचं जरी आपण अपील करायचं असेल तर मिरजेला जायचं। एक अपीलसाठी एका शेतकऱ्याला एक दिवस 2-2 दिवस अपीलसाठी होत होतं। आता तेच प्रांत कार्यालय जतमध्ये झाल्यानंतर खूप सोयीस्कर झालेले आहे। तसे ही अत्यंत महत्वाची योजना आहे, शेतकऱ्यांची योजना, आपल्या तालुक्याची स्वातंत्र्यानंतरची पहिली मोठी योजना आहे। या योजनेची देखभाल करणारे, मेंटेनन्स करणारी यंत्रणा, कार्यान्वित यंत्रणा जर आमच्या जत तालुक्यात नसेल तर फार मोठी गंभीर बाब आहे। आणि यासाठी काल अधीक्षक अभियंता पाटोळे साहेब आणि सर्व एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना भेटून आणि ह्याची निवेदन या खात्याचे मंत्री देवेंद्रजी असतील आणि मुख्यमंत्री असतील यांना देऊन तातडीनं ही कार्यालय जतला कसं शिफ्ट करता येते ते एक गोष्ट झालेली आहे। आणि दुसरा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जतची विस्तारित योजनेची 1028 कोटीचे टेंडर झाल्यानंतर 325 कोटीचे काम MS पाईपलाईनचं असो आणि कॉन्क्रीटचं असो, ते हेडवर्कचे काम 325 कोटीचं काम पूर्ण झालेलं आहे। यामध्ये उर्वरित कामासाठी ते सगळं यंत्रणा वर्क इन प्रोग्रेसमध्ये आहे। आणि अतिशय महत्वाचे म्हटलं तर दुसरं योजना 989 कोटीची योजना आहे। यामध्ये कॅनलचे पुढचं पाईपलाईनची योजनेचं सुद्धा यामध्ये मुख्य अभियंत्याकडून अप्पर मुख्य सचिव पाटबंधारे विभाग आणि अप्पर मुख्य सचिव वित्त विभागाकडे आता वर्ग हे पाठवण्यात आलेले आहे। यामध्ये सुद्धा येणाऱ्या आता 2 महिन्यामध्ये 2-2.5 महिन्यामध्ये विधानसभेची आचारसंहिता लागणार आहे
त्याच्या आत ही योजनेची पुढच्या कामांचं सुद्धा वर्क ऑर्डर कसं मिळेल आणि आपण जतची जनतेला ही काम पूर्ण होणार आहे असं पटवून द्यायला आपल्याकडं वर्क ऑर्डर नाहीये. यासाठी आपले नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, मुख्यमंत्री असतील, या दोघांना भेटून या महिनाभरात ही योजना पूर्णपणे वर्क ऑर्डर होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहे. यामध्ये दुसरं एक योजना आहे, अंकलगी गावासाठी 27 कोटीची एक योजना झालेलं होतं. त्याचं मुख्य अभियंताकडून आता शासन 25 कोटीपर्यंत मुख्य अभियंत्यांना अधिकार आहे. ही 25 कोटीचे वर 2 कोटी जास्त होत असल्याने ही शासन स्तरावर होऊन तेही काम या 2 महिन्यामध्ये त्याचे उद्घाटन करून 27 कोटीची योजना होणार नाही असे विद्यमान आमदारांनी बरेच वेळा बोललेले आहे. ही योजना पूर्ण करून आम्ही जनतेचा विश्वास संपादन करणार आहे आणि त्या मध्यवर्ती अंकलगी तलावाला 27 कोटीची योजना पूर्ण करून माडगाळमधून अंकलगीपर्यंत पाणी कसं पोहोचतील ह्या गोष्टीला पूर्णपणे ताकदीनं आम्ही प्रयत्न करणार आहे. जे आम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनावर विश्वास ठेवून लोकसभेमध्ये जत तालुक्यातून चांगलं मताधिक्य मिळालेलं आहे. आता येणाऱ्या विधानसभेच्या आधी ह्या दोन्ही योजनेचे उद्घाटन देवेंद्रजींनी ह्या योजनेला गती दिलेली आहे. त्यांच्या प्रयत्नानं ही योजना झालेल्या आहेत आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींना आणून याचे उद्घाटन करून ह्या योजना कार्यान्वित करण्यासाठी आम्ही ताकदीनं प्रयत्न करणार.